बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी आत्महत्या केली आहे. सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओत केला आहे. सरपंच दीपक उगले यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केला आहे की आरोपी वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे हा त्यांना मोबाईलवरून फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी सातत्यानं दबाव आणत होता. एवढंच नाही तर राजीनामा न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. 3 वर्षापासून सुरू असलेल्या या मानसिक छळाला कंटाळून अखेर त्यांनी शेतात जाऊन आपलं जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणात मृत सरपंचाचे भाऊ श्रीकृष्ण उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये सरपंच दीपक उगले यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. आरोपीचे राजकीय वजन मोठे असल्यामुळं तो जामिनावर बाहेर आला तर आपल्या कुटुंबियांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये अशी भीती आणि मागणीही त्यांनी आपल्या अंतिम व्हिडिओत केली आहे. वैभव पाटील उर्फ भैया वर्गे याचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दारू पिणे, पत्त्याचा क्लब शेतात चालवणे हेच कामं आहेत. दुसरे कोणतेही त्याला कामं नाहीत. तर मी कधीही तुझी सुपारी देऊ शकतो. तू तुझा परिवार घेऊन नांदुऱ्यात असला तरी तुला तिथं संपवून टाकेन. तू माझं काहीच करू शकत नाहीस. लवकरात लवकर तू राजीनामा दे. असा नाहक त्रास रोज फोनवर भेटून समक्ष देत होता.